विकसित भारत का अमृत काल, इंफ्रास्ट्रक्चर शिखर पर बेमिसाल। भारत का अमृत काल। केंद्रातल्या भाजपा सरकाराक हालींच 11 वर्सां पुराय जाली। 11 वर्सां पुराय जातकच केंद्र सरकारान ज्यो वेगवेगळ्यो येवजणी राबयल्यात ते तळागाळांत पावल्या काय ना ते पळोवपाक एक कार्यावळ जाली। राज्य सरकारान ह्या कार्यावळीचें आयोजन केल्लें। ह्या कार्यावळींत अशा लोकांक सोदून काडून तांचो सन्मान लेगीत केलो। आज आमी अशा 2 मनशांक मेळटले जांणी ह्या येवजण्यांक पाळव दिवन गांवांत काम केलां। जब एक हाथ से कई हाथ मिलते हैं तो हम अनेक से एक बनते हैं। एफपीओ यानी किसान उत्पादक संगठन, किसानों का एक ऐसा संगठन जिसमें वो खेती से लेकर उपज को बेचने तक साथ मिलकर काम करते हैं। एक गांव में एक जैसी फसल उगाने वाले 15 से 20 किसान अपना समूह बनाते हैं। किसानों के ऐसे कई समूहों से एक एफपीओ बनता है। कृषि क्षेत्र को मजबूत और हमारे मेहनती किसानों को समृद्ध बनाने के लिए ही माननीय प्रधानमंत्री जी ने इस योजना की नींव रखी, जिससे किसानों की आय में वृद्धि होने का उनका सपना भी साकार हो रहा है। यहां देश के किसानों की आय बढ़ाने के लिए, किसानों को सशक्त करने के लिए 10,000 फार्मर प्रोड्यूसर ऑर्गेनाइजेशन, कृषि उत्पादक संगठन बनाने की योजना भी लॉन्च की गई। एफपीओ से न केवल किसानों की मोल भाव की क्षमता बढ़ती है, बल्कि खाद, बीज, परिवहन, भंडारण आदि की लागत में भी कमी आती है। एफपीओ के माध्यम से किसान दूसरे बाजारों के साथ साथ ई नाम मंडियों में भी अपनी उपज को सुविधापूर्वक बेच रहे हैं। यानी किसान अब तक उत्पादक तो था ही, अब वो फार्मर प्रोड्यूसर ऑर्गेनाइजेशन एफपीओ उसके माध्यम से व्यापार भी करेगा। इस योजना में एक ब्लॉक एक एफपीओ को लक्ष्य बनाकर विशेष एफपीओज जैसे शहद, जैविक उत्पाद, बांस, तिलहन, कृषि वानिकी आदि का भी गठन किया जा रहा है। योजना के क्रियान्वयन के लिए कई एजेंसियां कार्यरत हैं। क्लस्टर आधारित व्यापार संगठन यानी सीबीबीओ इन एफपीओ को 5 वर्ष तक प्रोसेसिंग, पैकेजिंग, मार्केटिंग, क्रेडिट लिंकेज, अकाउंटिंग और ऑनलाइन बाजार से संबंधित प्रशिक्षण और सुविधाएं मुहैया कराता है। इस योजना में एफपीओ को 15 लाख रुपए तक का पूंजी अनुदान और बिना किसी सिक्योरिटी के 2 करोड़ रुपए तक का लोन देने के लिए भारत सरकार द्वारा बैंकों को गारंटी देने का प्रावधान है। इसके साथ ही एफपीओ के संचालन के लिए 3 वर्ष तक 18 लाख रुपए तक की वित्तीय सहायता दी जाती है। इस योजना के अंतर्गत माननीय प्रधानमंत्री जी द्वारा लगभग 1.25 लाख किसानों को 14 करोड़ रुपए का दिया गया पूंजी अनुदान एफपीओ के मिशन को और मजबूती देगा और उनके व्यापार को बढ़ाने में मदद करेगा। सभी किसान भाई बहन भारत सरकार की इस क्रांतिकारी और ऐतिहासिक पहल का हिस्सा बने और एफपीओ से जुड़कर एक उन्नत भविष्य की ओर बढ़े। फार्मर्स प्रोड्यूसर ऑर्गनायझेशन ही संस्था स्थापन केल्ले दिवचल तालुक्यातले नावेली गांवातले श्री विश्वंभर गांवस। ऐकूया विश्वंभर गांवस हांकां। प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांचा एक विषय आशिल्लो संपूर्ण देशान 10,000 फार्मर प्रोड्युसर कंपनी फॉर्म करप। हे 10,000 फार्मर प्रोड्युसर कंपनी फॉर्म करण्या मागचे उद्दिष्ट असलें की जे फार्मर आसा त्या फार्मरांनी एकीकडे येवप, त्यांचे जे प्रॉडक्ट आसा त्या प्रॉडक्टाचे प्लांट म्हणजे प्लाविंग करप, दुसरी गोष्ट प्रोसेस करप आणि मार्केटिंग करप, म्हणजे लागवडी काडप, ते प्रोसेस करप आणि मार्केटिंग करप हो त्या एफपीओचो मेन उद्दिष्ट आशिल्लें। त्या प्रमाणे गोंयांत हो जेन्ना विषय एग्रीकल्चर डिपार्टमेंटान आमच्या बिचोली तालुक्याचे झेडओ यांच्यानी आमकां सगळ्या शेतकऱ्यांक आपयले 2002 त्या टायमार आमी झेडओच्या माध्यमातून एक एफपीओ कंपनी म्हणजे फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन जे फार्मर प्रोड्युसर कंपनी जी आसा ती फॉर्म केली। आता ती फॉर्म करतना करी आसा ज्यांच्याकडे कृषी कार्ड आसा त्या शेतकऱ्यांनी कृषी कार्ड दिवप आणि 2,000 रुपया एक शेअर होल्डर जे आसा त्या शेअर होल्डराची फीज जी 2,000। दुसरी गोष्ट आमकां कंपनीक नाबार्डच्या थ्रू एक सीओ
अकाउंटंट आनी ऑफिस हे चलोवपाक लागून साधारण 3 वर्सांक 18 लाख तेंच्यांनी दिवपाचे ठरले. दुसरो विशय आसा अशें करून आमचे आत्ताचे घडयेक आमी 350 शेअर होल्डर ऑलरेडी रजिस्टर केले. आता 350 रजिस्टर जेन्ना केले तेन्ना आमी एक विचार केलो की एफपीओ म्हटल्या नंतर आमी एक बिचोले तालुक्याचो विचार करतना आमी बिचोले मामलेदार ऑफिसाक कॉन्टॅक्ट केलो आनी थंय पळयले तर एकंदर शेतकरी संघटना ज्यो आसा त्यो मामलेदार ऑफिसाक येता. म्हणजे मामलेदार ऑफिस इज ऍडमिनिस्ट्रेटर ऑफ टेनंट असोसिएशन. त्या टेनंट जी असोसिएशन आसा ती मामलेदाराच्या रजिस्ट्रेशना कारणान आमी मामलेदाराक कॉन्टॅक्ट केलो आनी साधारणशी एक 27 टेनंट असोसिएशनां मामलेदाराक रजिस्टर आसा आनी लाखांनी हेक्टर जमीन आमची पडीक आसा. ज्या बिचोले तालुक्यात मोठी शेतवड आहा ती पडीक आसा. हेचो विचार करतना आमी एक एग्रीकल्चर डिपार्टमेंटाक अप्रोच जाले आनी इरिगेशन ह्या सगळ्या आयसीआर हांकां सगळ्यांची एक जॉयंट मिटींग घेतली आमी मामलेदाराक सांगून आनी त्याच प्रमाणे मुख्यमंत्र्याक एक निवेदन दिलें आनी मुख्यमंत्र्यान एक डायरेक्शन मामलेदाराक दिलें की ह्या गोष्टी ज्यो आसा त्यो फुडाकार घेवन फुडें चला. दुसरो महत्वाचो विशय आसा ती जी मिटींग जाल्या नंतर आमकां खुबशे आमी प्रामुख्यान मया, नावेली, आमोण्या अशा 3 पंचायती आमी सुरवातीक टार्गेट केली आनी त्या सुरवातीक टार्गेटीक आमी जे आमोण्या पंचायत आसा थंयसर 25 हेक्टर प्लाविंग करून दिली. नावेली आहा ती 40 हेक्टर आमी दिली आनी मया 30 हेक्टर अशे जवळ आमच्या कडेन आमची टार्गेट आसली 10 म्हणजे 100 हेक्टर म्हणजे 10 लाख स्क्वेअर मिटर एरिया आमी कल्टिवेशनाक हाडप. कारण मोठो प्रॉब्लेम लोकांचे वेगळे वेगळे आसा ते ऍड्रेस करप. हे सरकारी यंत्रणा जरी योजना सगळ्यो दिता म्हणजे सरकार जो आसा तो सपोर्ट करता आमकां सहकार्य दिता पूण ते सहकार्य कशें घेवप हे सुद्दां एक मोठो विशय आसा. म्हणून हो विशय जेन्ना आमी पळयतात तेन्ना शेतकऱ्याचो जो विशय आसा तो विशय एक प्लाविंगाचो विशय आसा म्हणजे खणपाचो. कारण डिपार्टमेंटा कडेन आमी जेन्ना अप्रोच जाता तेन्ना तेंच्या कडेन खणपाची जेवढी व्यवस्था आसा ती अपुरी आसा. म्हणून आमी एफपीओच्या माध्यमातून आमच्या कडेन आमी एक सर्व्हिस प्रोवायडर म्हणून रजिस्टर करून घेतले आनी आमी प्लाविंग करपाक सुरवात केली आनी आमी ह्या सिजनाक जवळजवळ 100 हेक्टर आमची टार्गेट आसा. म्हणजे 10 लाख स्क्वेअर मिटर एरिया आमी कल्टिवेशनाक हाडपाची आमची टार्गेट आसा. म्हणजे मुख्य विशय आसा आमचो जो जी पडीक शेत जमीन आसा ती शेतकऱ्यांक एकी कडेन हाडून ती लागवड हाडपाचो आमचो एक विशय आसा. हो एक पार्ट जालो आमचो कंपनीचो एक ह्या विशयाचे म्हणजे प्लाविंग म्हणजे शेतकऱ्यांक एकत्रीकरण हाडून तांकां शेती करपाक लागून आमी एक प्रवृत्त करप. दुसरो विशय आसा की आमी मार्केटिंगचो विशय. आमी महाराष्ट्रांतले पुण्यांतले 2-3 एफपीओ फार्मर प्रोड्युसर कंपनी जे आसा तांकां कॉन्टॅक्ट करून डायरेक्ट आमी तेंच्यांनी माल प्रोड्यूस केल्लो उदाहरण ओनियन जे कांदो तो डायरेक्ट आमी त्या एफपीओ कडल्यान आमी हाडटा आनी आमचे सगळे मार्केट यार्डान आमचे शॉप आसा. शॉप कम ऑफिस थंय आमी सेल करता. दुसरे बाकीचे भाजी जी आसा त्यो बी लागवड त्यो बी आमी मार्केटिंग करता. दुसरो विशय महत्वाचो आमी डेअरी सेक्टरान आमचे काम करपाचे आमचे सुरू आसा. तशेंच आमी आनी कॉन्सेप्ट केला की आमच्या भागांत बागायती म्हणजे कुळागर जो आसा कुळागराचो मोठो एक काम हांगा चलता. म्हणजे शेतकरी कुळागरान काम करता पूण तांकांय बी कशे पद्दतीन कॉपरेट करप आनी तेंच्या जे कितें तेंचे प्रॉब्लेम्स आसा जे आमच्या एफपीओच्या माध्यमातून आमी करूं शकता ते करप हे आमचें उद्दिश्ट जावन आसा. विशय आमचो प्रामुख्यान आमकां आतां 2 वर्सां 2.5 वर्सां जायत आयली ती आमची प्रक्रिया सुरू आहा. म्हणजे गोंय सरकार आनी भारत सरकार आत्मनिर्भर म्हणटा आनी गोंय सरकार स्वयंपूर्ण म्हणटा. जाल्यार स्वयंपूर्ण हे आमकां दिसता की जमीन मोठ्या प्रमाणात कसप लागवडीक हाडप हातूंतल्यानूच स्वयंपूर्णाची एक दिशा आमकां दिसता गोंयांत मेळटली अशी आमची एक अपेक्षा आसा. आनी गोंय राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांचे आमकां वेळोवेळी मार्गदर्शन तशेंच सगळी डिपार्टमेंटां आसा उदाहरण आयसीआर एग्रीकल्चर दुसरे पीडब्ल्यूडी WRD अशी सगळी जी सरकारी यंत्रणा जी आहा ती आमकां सदतीत सहकार्य करीत आसा. आमी 100 हेक्टरीक आमची टार्गेट आसा ह्या सिजनाक. आमी 100 हेक्टरीक आमी हे केला. त्या भात पीक ह्या हेका आनी मागीर अळसाणे मिरची तसले हे आसा. प्रॉब्लेम लोकांचे जे आसात ते काय ना फक्त एक कम्युनिकेशन जे आसा ते कम्युनिकेशनाची गरज आसा. कारण कशें आहा तुमकांय खबर आसतली की एग्रीकल्चर डिपार्टमेंट जे आसा स्किमी सांगले की गेले ते तेंचें काम सोंपलें. ती इम्प्लिमेंटेशन जेन्ना जातले तेन्ना स्किमीचो उपयोग जाता. स्किमी सांगप हें सोंपें काम ती अंमलात हाडप तितलेच अडचणीचें आसा. पूण ती अडचण जी आसा ती आमी एक शेतकरी एकी कडेन येवन ते सॉल्व करप हें आमचें एक उद्दिश्ट आसा.
दर दर हम पानी तक जाते थे, अब पानी घर घर आता है। जल जीवन से अपना नाता है। जमी बर्फ से पिघलता पानी, गहराइयों से निकलता पानी, पानी ही जीवन दाता है। जल जीवन से अपना नाता है। जल जीवन मिशन, हर घर नल से जल ही येवजण तुम्ही ऐकली आसतली. या येवजणेक तन मन धन वापरून काम करपी PWD खात्याचे निवृत्ती पार्सेकर हांचोय बी ह्या वेळार सन्मान जालो. ऐकुया तांणी ही जलजीवन मिशन कार्यावळ लोकां मदीं कशी पावयली ती. JJM ही स्कीम आसा ती सेंट्रल गव्हर्नमेंटाची स्कीम. ह्या स्किमीन आमी टोटल 7,458 कनेक्शनां घेतली. तातूंतली 945 आहा ती डिव्हिजन 3 घेतली. 4,495 आहा ती डिव्हिजन 24 घेतली. 1,087 आहा ही डिव्हिजन 17 घेतली. डिव्हिजन 9 16 कनेक्शन घेतली. डिव्हिजन 20 945 कनेक्शन घेतली. अशी मिळून ही सगळी 7,458 जाली. आणि गोवा स्टेट आसा ती फर्स्ट स्टेट जाली हो फीट अचीव करपाक, टू गिव्ह 100% फंक्शनल हाऊस टॅप कनेक्शन्स. आमी जेन्ना मेळपाक गेले लोकांक तेन्ना थोडी घरां अशी आशिल्ली की ती बांयचें उदक घेताले आणि ते बांयच्या उदकान ते हॅपी आसली. पण आमी तांकां सांगलें की हें बांयचें उदक आहा इट इज नॉट ट्रिटेड वॉटर. तांकां समजून दिलें, पटयलें की हें कनेक्शन दिता पळय आमी ते ट्रिटेड वॉटराचें, प्युरिफाय केल्लें वॉटर. मागीर लोक आयकून मागीर कनेक्शनां घेतली लोकांनी. थोडी घरां अशी आसली, थोडी तळ्याचें उदक हाडटाली, थोडी बांयचें घेताली, पयसच्यान हाडटाली. तांकां आमी हें केलें, म्हणजे तांकां समजयलें बाबा हें ट्रिटेड वॉटर हेल्थाक बरें आसता. मागीर समजून तेंच्यांनी घेतली. मोस्टली ऑल वेर BPL आणि इट वॉज आउटस्कर्ट, म्हणजे भायर म्हणजे वयर हायलायन एरिया आशिल्ल्यो, टेलँड आशिल्ली, तांकां ऑल गोवा. 3 म्हणटा पळय 2 तालुका येता, फोंडा तालुका, तिसवाडी. टोटल सगळे तालुका कव्हर केले आमी. आमचे कडेन एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आशिल्लो एक. फॉर एक्झाम्पल डिव्हिजन 3 तेजे अंडर 5 असिस्टंट इंजिनियर आसले आणि तेजे सकयल 3 JE आशिल्ले आणि TE आसले प्रत्येक सब डिव्हिजनान. ते वचोन सर्वे करताले, म्हणजे कोणाक कनेक्शन आसा कोणाक कनेक्शन ना. मागीर ते डिटेल पंचायतीच्यानूय घेताले. ती डिटेल घेवन आमी तांकां अप्रोच केलें कोणाक कनेक्शन ना ताका. अप्रोच करतकच आमकां कळ्ळें की अशी घरां उरल्या म्हणून. मेन आमचो अचिव्हमेंट म्हणजे कितें, गोवा ही फर्स्ट स्टेट जाली टू अचीव जावपाक 100% टॅप वॉटर कनेक्शन. पयली स्टेट जाली. ही सेंट्रल गव्हर्नमेंटची स्कीम. आमी दारान उदक हाडून दिताले, घरान उदक दिताले. फॉलोअप सिस्टम म्हणजे रोखडे आमकां लोक कम्युनिकेट करताले कितें आसत जाल्यार, उदक येना बी जाल्यार. कंप्लेंट आमकां कांय येवना. ते आमी पळयल्लें की उदक तांकां एकदां कनेक्शन दिलें की उदक येवपाक जाय. अशाच काही लोकांच्यो बाईट्स घेऊन आम्ही तुमच्या मुखार हाजीर जातले आमच्या मुखावेल्या कार्यावळीन. आता निरोप दियात, देव बरें करूं. विकसित भारत का अमृत काल, इंफ्रास्ट्रक्चर शिखर पर बेमिसाल.